नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. सर्वात मोठी बातमी नागपूरवरून. महाराष्ट्रातील जवळपास 3,000 बेरोजगार युवक-युवतींनी थेट हिवाळी अधिवेशनावर 9 तारखेला धडक दिली. चॉकलेटची टोपी, चॉकलेटच्या माळा आणि हातात चॉकलेट घेऊन निघालेला हा ऐतिहासिक विराट चॉकलेट मोर्चा यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा प्रचंड मोर्चा काढत 36 जिल्ह्यातील संतप्त युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या या युवकांना शासनाने कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, पण आता थेट फसवणूक झाल्याचा आरोप करत हा संताप उफाळून आलाय. मोर्चाचे नेतृत्व करत होते राज्याध्यक्ष प्रकाश साबळे, बालाजी पाटील, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अनुप चव्हाण आणि तुकाराम बाबा. मुख्य मागण्या फक्त दोनच: एक, तात्काळ कायमस्वरूपी रोजगार; दोन, मानधन दुप्पट करा. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली, पण सकारात्मक निर्णय नाही. त्यामुळे संघटनेने बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला. अमरावतीचे आकाश गडपाल, ठाण्याचे निखिल म्हात्रे, पवन भड, प्रणव आवरस्कर, कार्तिक टवलारे, प्रफुल्ल घुंगरुडसह 36 जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी एकत्र आले. हा फक्त चॉकलेट मोर्चा नाही, हा महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा संतापाचा उद्रेक आहे. शासन आता काय निर्णय घेणार? युवकांचा आवाज दाबता येणार नाही. चॉकलेट नाही, ही न्यायाची लढाई आहे. जिल्हा प्रतिनिधी पवन पाटणकर सोबत बघत रहा उमेश 24 चॅनल.